तारीख 20 मे. ठिकाण मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. नेहमीप्रमाणे CSMT वरती लोकांची मोठी गर्दी होती. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस, लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवरती येत होत्या, जात होत्या. अनेक लोक गाड्यांची वाट बघत प्लॅटफॉर्मवरती बसलेले. या गर्दीमध्ये एक सोलापूरचं मराठी कुटुंब होतं. मुंबईमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेलं. आई, वडील, 4 वर्षांची मुलगी आणि एक छोटं बाळ. चौघे CSMTच्या प्लॅटफॉर्मवरती बसलेले. गर्दीकडे, जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांकडे बघत होते. 4 वर्षांची चिमुरडी आईच्या कुशीमध्ये निवांत झोपलेली. रात्रीची वेळ होती, पण तरीही स्टेशनवरची गर्दी कमी होत नव्हती. दिवसभर वणवण फिरल्यामुळं या चिमुरडीचे आई वडीलही दमलेले. पण या मोठ्या शहरामध्ये राहण्याची सोय नसल्यामुळं प्लॅटफॉर्मवरतीच थांबले होते. दिवसभराचा शीण अंगावरती यायला लागला आणि काही मिनिटांसाठी या चिमुरडीच्या आईला झोप लागली. 4 वर्षांची मुलगी आईच्या कुशीतच होती. पण जेव्हा या आईला जाग आली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तिची मुलगी तिच्या कुशीत नव्हती. लागलीच या आईवडिलांनी शोधायला सुरुवात केली. सगळं स्टेशन पालथं घातलं. दिसेल त्या प्रत्येक माणसाला आमच्या मुलीला बघितलं का असं विचारलं. पण त्यांना त्यांची मुलगी काही सापडली नाही. बघता बघता 6 महिने गेले. मुलीचं काय झालं असेल या प्रश्नानं भीती वाढत असली तरी या जोडप्यानं आशा सोडली नव्हती. आणि 6 महिन्यांनी त्यांची मुलगी सापडली, तेही वाराणसीमध्ये. कारण ठरलं त्या मुलीचं मराठी बोलणं. ही स्टोरी या मुलीची, पोलिसांच्या 6 महिने न थांबलेल्या तपासाची आणि मराठीची. नमस्कार, मी चैतन्य. तुम्ही बघताय बोल भिडू. आपली लहान मुलगी सोबत नसल्याचं लक्षात आल्यावरती या आई वडिलांनी पूर्ण CSMT स्टेशनवरती तिचा शोध घेतला. चुकून कुठे गेली असेल असं म्हणत कित्येकांकडे चौकशी केली. पण येणाऱ्या जाणाऱ्या कुठल्याच प्रवाशाने, अधिकाऱ्याने तिला बघितलेलंच नव्हतं. शेवटी आपली मुलगी किडनॅप झाल्याचं लक्षात आल्यावरती या आई वडिलांनी पोलीस स्टेशन गाठलं. MRA पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची कंप्लेंट दाखल केली आणि मग सुरू झाला या मुलीचा शोध. CSMT वरून 4 वर्षांच्या मुलीचं अपहरण झालं होतं. त्यामुळं पोलिसांनीही या केसची दखल घेत या मुलीला शोधण्यासाठी 8 टीम्स तयार केल्या. पोलिसांनी CSMTच्या ज्या प्लॅटफॉर्मवरून या मुलीचं अपहरण झालं होतं तिथले CCTV फुटेज चेक केले. आजूबाजूच्या लोकांची सुद्धा चौकशी केली. या मुलीचा फोटो दाखवून तिला कोणी बघितलंय का याबाबत तपास सुरू झाला. तेव्हा एका CCTV फुटेजमध्ये पोलिसांना एक पुरावा सापडला. CSMT वरच्या एका CCTV मध्ये एक व्यक्ती या मुलीचा हात धरून चाललीये हे दिसलं. पोलिसांनी लागलीच CCTV मध्ये दिसलेली व्यक्ती मुलीच्या आई वडिलांच्या ओळखीची आहे का याची चौकशी केली. पण तिच्या आई वडिलांना या व्यक्तीबाबत काहीच माहीत नव्हतं. मग पोलिसांनी CCTV फुटेजच्या माध्यमातूनच या व्यक्तीचा माग काढण्याचं ठरवलं. प्रत्येक स्टेशन्सवरचे CCTV चेक करण्यात आले. ही व्यक्ती लहान मुलीला घेऊन CSMT वरून कोणत्या ट्रेनमध्ये बसली, कुठे गेली या सगळ्याची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली. तेव्हा तपासामध्ये समोर आलं की या मुलीचं अपहरण करणारा पुरुष CSMT वरून लोकलने दादरला गेला. तिथून मग तो कुर्ल्याला उतरला. मग लोकमान्य टिळक टर्मिनसवरती गेला. आता या टर्मिनसवरून लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणावरती जात असतात. त्यामुळं आरोपी मुलीला घेऊन लांब गेला असावा असा अंदाज पोलिसांकडून बांधण्यात आला. मग पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवरचे CCTV फुटेज चेक केले. आरोपी या मुलीला घेऊन नेमका कोणत्या गाडीत बसला याचा शोध पोलीस घेत होते. तेव्हा एका CCTV फुटेजमध्ये हा आरोपी मुलीला घेऊन वाराणसीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्याचं दिसलं. हा क्ल्यू महत्त्वाचा होता. पण वाराणसीच्या गर्दीमध्ये एका मुलीला शोधणं सोपं नव्हतं. पण तरीही तपास मुलगी वाराणसीला गेली असेल त्या ट्रॅकवरती सुरू झाला. LTT वरून वाराणसीला जाणारी ट्रेन ज्या ज्या मार्गावरून जाते तिथं पोलिसांची चौकशी सुरू झाली. भुसावळ, इटारसी, जबलपूर, प्रयागराज, वाराणसी जंक्शन आणि मंडू आडिय या सगळ्या स्टेशनवरची CCTV फुटेज पोलिसांनी तपासले. आरोपी मुलीला घेऊन कुठे गेला असू शकतो या दृष्टीनेही तपास केला गेला. पण मुलगी वाराणसीला गेली असू शकते याशिवाय इतर कोणतीच माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. मुलीचाही काही पत्ता नव्हता. त्यामुळे ही केस रिटायर पोलीस कॉन्स्टेबल राजेश पांडे यांच्याकडे सोपवली गेली. पांडे यांना किडनॅपिंगच्या अनेक केसेस सॉल्व्ह करण्याचा अनुभव. त्यांनी सूत्र हातात घेतली आणि जूनमध्ये पोलिसांची वेगवेगळी पथकं डिव्हाइड करून मुलीला शोधण्यासाठी वाराणसीला पाठवली. पोलीस वाराणसीला गेले. तिथं जाऊन ज्या आरोपीसोबत ती मुलगी दिसली होती त्याचे फोटो स्टेशनवरती आणि इतर ठिकाणी दाखवत तपास केला. यासाठी वाराणसी पोलिसांची सुद्धा मदत घेतली. पण तरीही मुलगी काही सापडली नाही. पोलिसांचं पथक 12 दिवस सर्च ऑपरेशन राबवून रिकाम्या हाती वाराणसीवरून परत आलं. तोपर्यंत या मुलीचे आई वडील सोलापूरला परत गेले होते. मजुरीचं काम करणारे हे आई वडील रोज पोलिसांना फोन करून मुलगी सापडली का याबाबत विचारायचे. पण पोलिसांकडे त्यांच्या प्रश्नाचं उत्तरच नसायचं. मग पोलिसांनी या अपहरणाच्या केसमध्ये
ह्युमन ट्रॅफिकिंगचा अँगल आहे का या दिशेने सुद्धा तपास सुरू केला. पण तसंही पोलिसांना काही सापडलं नाही. दिवसामागून दिवस जात होते. पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. पण तपास मात्र थांबलेला नव्हता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला आरोपी पोलीस रेकॉर्डमध्ये सापडतोय का या अनुषंगाने सुद्धा पोलीस शोध घेत होते. तरीही यश काही येत नव्हतं. बघता बघता सप्टेंबर महिना उजाडला. मुंबई पोलिसांनी मग नव्यानं एक सर्च ऑपरेशन लॉन्च केलं. ऑपरेशन शोध. मुंबई पोलिसांच्या टीम पुन्हा एकदा वाराणसीमध्ये दाखल झाल्या. तिथे जाऊन पोलिसांनी या मुलीचे पोस्टर्स आणि बॅनर्स लावले. लोकल पेपरमध्ये हरवल्याची जाहिरात दिली. तिथले रेल्वे स्टेशन, हॉटेल, इतर गजबजलेली ठिकाणं सगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. स्थानिक पत्रकारांकडे सुद्धा विचारपूस केली. ती मुलगी मुंबईवरून हरवली असून आरोपी तिला घेऊन वाराणसीला आलाय. याबाबत माहिती मिळाली तर पोलिसांना कळवा, असं मुंबई पोलीस वाराणसीतल्या प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी जाऊन सांगत होते. पण तरीही मुलगी काही सापडली नाही. एवढं सगळं करून सुद्धा मुंबई पोलिसांना यश आलं नव्हतं. यावेळी सुद्धा मुंबई पोलीस रिकाम्या हाताने मुंबईला परतले. मुलगी काही सापडली नाही. सप्टेंबर नंतर ऑक्टोबर निघून गेला, पण ही मुलगी काही सापडली नव्हती. ना तिच्याबाबत कोणताही क्ल्यू मिळाला होता. अशात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पोलिसांना वाराणसीवरून एक फोन आला. हा फोन वाराणसीच्या एका स्थानिक रिपोर्टरचा होता. मराठी बोलणारी एक छोटी मुलगी मी वाराणसीच्या आश्रमामध्ये बघितली अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. ही माहिती मिळाल्यावरती पोलीस लागलीच ॲक्शन मोडवरती आले. त्यांनी या पत्रकाराला व्हिडिओ कॉल केला. मुलीच्या पालकांना वाराणसीमध्ये मराठी बोलणाऱ्या मुलीशी जोडून दिलं. कॉल झाला तेव्हा मुलीच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. मुंबईतून गायब झालेली ही तीच मुलगी होती. सगळी खात्री पटल्यावरती मुंबई पोलीस पुन्हा वाराणसीमध्ये दाखल झाले. ही 4 वर्षांची मुलगी वाराणसीमध्ये एका महिलेला रस्त्यावरती रडताना सापडली होती. तिला नाव वगैरे काहीच सांगता येत नव्हतं. त्यामुळे या महिलेनं तिला स्थानिक पोलिसांकडे सोडलं. पोलिसांनी या मुलीला तिथल्या एका आश्रमामध्ये दाखल केलं. तिथं ती शाळेत सुद्धा जायची, मराठी भाषेत बोलायची. मुंबई पोलिसांची टीम या अनाथ आश्रमामध्ये पोहोचली व त्यांना समजलं की तिथल्या कर्मचाऱ्यांनी या मुलीला काशी असं नाव दिलंय. सप्टेंबरमध्ये पोलिसांनी या मुलीचे जे पोस्टर्स लावले होते त्या स्थानिक पत्रकाराने बघितले होते. त्यानंतर जेव्हा त्याने या अनाथ आश्रमामध्ये मराठी बोलणाऱ्या मुलीला बघितलं तेव्हा ती हीच मुलगी असल्याचं समजलं. त्याने लागलीच पोलिसांना कळवलं आणि ही मुंबईच्या CSMT वरून किडनॅप झालेली मुलगी सापडली. 14 नोव्हेंबरला पोलिसांनी या मुलीला वाराणसीवरून परत आणून तिच्या आईकडे सोपवलं. तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यामध्ये फक्त पाणी होतं. आता ही मुलगी सापडली असली तरी अजून या मुलीला किडनॅप करणारा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कदाचित तो आरोपी सापडेल सुद्धा, कारण जी मुलगी सापडण्याची शक्यता वाटत नव्हती ती मुलगी पोलिसांनी शोधली. प्रयत्न अपयशी ठरले, मार्ग सापडत नव्हते. तरी सुद्धा ही मुलगी जशी पोलिसांच्या अथक तपासामुळे सापडली तशीच ती मराठी बोलते या एका ओळखीमुळे सुद्धा.